उमरगा नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून विक्रम बापू बिराजदार यांचा अर्ज दाखल। उमरगा नगरपरिषद निवडणूक 2025 करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेवक विक्रम बापू मधुकरराव बिराजदार यांनी दिनांक 15 रोजी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गोविंद यर्मे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्याकडे दाखल केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेशदाजी बिराजदार, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे, जिल्हा युवक सरचिटणीस शमशुद्दीन जमादार, माजी नगरसेवक बालाजी पाटील, युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, शहराध्यक्ष शंतनू सगर, मोहन शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती। उमरगा नगरपरिषद निवडणूक 2025च्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 6व्या दिवशी 15 रोजी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या बापू बिराजदार यांच्यासह सुशील दळगडे प्रभाग क्रमांक 3, शंतनू सगर प्रभाग क्रमांक 7ब, सौ महानंदा पाटील प्रभाग क्रमांक 12क, सौ ताराबाई दळगडे प्रभाग क्रमांक 11, सौ दीपाली बिराजदार प्रभाग क्रमांक 12ब, प्रताप राठोड प्रभाग क्रमांक 12अ, फयाज पठाण प्रभाग क्रमांक 4ब, रेणुका तेलंग प्रभाग क्रमांक 4अ, गीताबाई कांबळे प्रभाग क्रमांक 3अ, प्रदीपकुमार कांबळे क्रमांक 11ब, राम शिंदे प्रभाग क्रमांक 1ब अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची नावे आहेत। सूर्या मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसे, उमरगा, धाराशिव। आज उमरगा नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 20 नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्व उमेदवार आजपासून भरत आहोत। आज आणि सोमवारी 2 दिवस फॉर्म भरायचे शेवटचे दिवस आहेत आणि आज उमरगा नगर परिषदेमध्ये विक्रम बापू मधुकर तात्या बिराजदार यांचा फॉर्म आम्ही आत्ता भरून आलेला आहोत आणि सर्व प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भक्कमपणे लोकातले उमेदवार, जनतेतले उमेदवार, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विकासाच्या भूमिकेवर निवडणूक लढवणार आहे। आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये महायुतीचा एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा त्यांनी संकेत दिलेला आहे। त्याप्रमाणे महायुतीच्या पण बैठका आमच्या होत आहेत, परंतु अद्याप महायुतीचं अंतिम जागा वाटप या जिल्ह्यामध्ये झालं नाही। त्यामुळे आम्ही फॉर्म पूर्ण भरत आहोत आणि महायुतीची पण चर्चा आमची चालू राहणार आहे। आमचं महायुतीला पहिलं प्राधान्य राहील आणि काही सन्मानानं जर युती नाही झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर या जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवणार आहे आणि आमचे नेते आदरणीय शरदराव अजितदादा पवार साहेब हे एक विकासाभिमुख नेतृत्व आहे आणि या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्यांचं लक्ष धाराशिव जिल्ह्यावर आहे, उमरगा तालुक्यावर आहे। या दृष्टिकोनातून त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे आज आपले पावलं टाकत आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये उमरगा शहरामध्ये नक्कीच आम्हाला चांगला रिस्पॉन्स आज मिळतोय, त्याबद्दल सर्व जनतेचे आभारी आहोत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।